नमस्कार, मी सारिका। आम्ही निघालो आता गावी। आम्ही आहोत आता ठाण्याच्या तीनाथ नाक्याला। इकडेच आमची लक्झरी बस येणार आहे। आम्ही लक्झरीने जाणार आहोत। हे बघा, हे सगळं सामान आहे, हे आम्हाला घेऊन जायचंय। म्हणजे भांड्यांची मांडणी, बाटल्या वगैरे, ड्रम वगैरे असं सगळं भांडी आहेत, जेवणाची वगैरे, कुकर वगैरे। आता हे सगळं घेऊन जायचंय। 10 बॅग आहेत आमच्या, हे गोणी बिनी सगळं आहे। त्याच्यामुळे आम्ही लक्झरीने जाणार आहे। हे बघा, या सगळ्या लक्झरी लागलेले आहेत। आमचे आहे ठाणेश्वर, मागेच आहेत। थोडंसं ट्रॅफिक असल्यामुळे इथे सगळ्या थांबल्या आहेत गाड्या। मागे आमची बस आहे। आता बसमध्ये आम्ही बसलोय, सगळं सामान वगैरे ठेवलंय। एसी बस आहे। हे बघा, हे ठाण्याचं 3 पेट्रोल पंप। इथून कळव्या ब्रिजला जाणार आहे गाडी। हा बघा, आहे कळवा ब्रिज। खूप मोठा ब्रिज आहे हा, संपतच नाहीये। मी हा पहिल्यांदाच बघितलाय। इतकी वर्ष मी ठाण्याला राहत होती, पण ह्या साईडला मी कधी आलीच नाही। आणि आम्ही कसं सहसा जाताना आम्ही ट्रेननीच जातो ना, आणि येताना आम्ही लक्झरीने येतो। पण ती कशी त्या साईडनी येते, इकडून ह्या साईडनी येत नाही गाडी। त्याच्यामुळे मी हा पहिल्यांदाच बघितलाय। किती मोठा ब्रिज आहे बघा। आणि आमचं गावी जाण्याचं मुख्य कारण म्हणजे ना, थोडं सरकारी काम होतं, तर म्हटलं जातोच आहे तर सगळं सामान वगैरे सुद्धा घेऊनच जाऊया। कारण कसं ट्रेननी एवढं जमत नाही ना सामान, त्याच्यामुळे म्हटलं जाऊया, अर्जंट मध्ये जातोय तर म्हटलं सामान पण घेऊया, तेवढं एक काम पण होऊन जाईल। किती मोठा ब्रिज आहे बघा। आणि संध्याकाळच्या 5:45ची बस होती। सकाळी 7-7:30 पर्यंत आम्ही पोहोचणार आहोत मिठबावला। हे कसं गाडी आहे ना, आमच्या आतमध्ये गावापर्यंत जाते। चला तर मग व्हिडिओ मी इथेच थांबवते। डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये गावालाच भेटूया। थँक्यू।